नमस्कार प्रेक्षकांनो. नमस्कार. ॲस्ट्रॉलॉजी सिम्प्लिफाईड या आपल्या कार्यक्रमाच्या आज चौथ्या भागात आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा आपण आज गप्पा होणार आहोत विजय बांधवकर सरांबरोबर. सर, वेलकम बॅक. थँक्यू. आज आपण काही पुन्हा प्रश्न घेऊन आलो आहोत. तर नेहमी आपण असं बघितलं आहे की ज्योतिषींकडे आपण जनरली मुहूर्त काढण्यासाठी जातो. तर मुहूर्ताबद्दल आपण आम्हाला गायडन्स द्यावा. साधारण मुहूर्त काढण्यासाठी जेव्हा तुम्ही येता त्यावेळेला ज्योतिषी हे पंचांगाचा वापर किंवा पंचांगामुळे आपण पुढील सर्व काही गोष्टी पाहू शकतो. तर मला आवडेल की तुम्हाला पहिल्यांदा पंचांगाबद्दल माहिती द्यावी. पंचांग म्हणजे आकाशामध्ये जी ग्रहस्थिती आहे त्या ग्रहस्थितीचा एक रिटन डॉक्युमेंट किंवा लिखित स्वरूपात तयार केलेलं एक साधन ज्याला आपण पंचांग असं म्हणतो. ह्याच्यामध्ये तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण अशी 5 अंग जी आहेत त्याचा अंतर्भाव केलेला असतो, म्हणून याला पंचांग असं म्हटलं जातं. पंचांग या संकल्पनेची साधारणतः सुरुवात एक ज्योतिर्दीप याच्यानुसार ज्योतिषशास्त्राचा इतिहास असं शंकर बाळकृष्ण दीक्षित यांचं एक पुस्तक आहे. त्याचा आधार घेतला असता साधारणतः इसवी सनापूर्वी 1500 वर्षापूर्वी तिथी, योग आणि करण या गोष्टी अस्तित्वात होत्या. वार ही संकल्पना नव्हती, पण कालानुसार काही काळानंतर या योग आणि वार यांचा अंतर्भाव केला गेला आणि ही 5 अंग याचा विचार करून पंचांग हे तयार केलं गेलं. साधारणतः 3 कालखंड मध्ये या पंचांगाचा विकास हळूहळू झालेला आहे. इसवी सनापूर्वी 1500 वर्ष ते इसवी सनाच्या नंतरचा जो 400 वर्षानंतरचा कालखंड आहे त्याच्यानंतरही पंचांगामध्ये बऱ्याच गोष्टी आर्यभट्ट, सूर्य सिद्धांत अशा अनेक ग्रंथांमधून त्यावेळच्या खगोलतज्ञ म्हणता येईल, याला खगोलचा शोध घेणाऱ्या वेगळ्या वेगळ्या ऋषीमुनींनी ह्याच्यावर अभ्यास करून याची हळूहळू एक मांडणी केली. परंतु याला खऱ्या अर्थाने ज्यावेळी लोकमान्य टिळकांनी याचा पूर्ण अभ्यास केला आणि त्यांना लक्षात आलं की पंचांगानुसार जे मांडलं जातंय आणि आकाशात जे दिसतंय ह्याच्यामध्ये बराच फरक येतोय, म्हणून त्यांनी ह्याच्यावरती अजून संशोधन व्हावं. वेगवेगळे जे ह्याच्यातले अभ्यासक आहेत त्यांना एकत्र करून आणि त्यांना या बाबतीमध्ये संशोधन करण्यासाठी प्रोत्साहित केलं. आणि त्यानंतर साधारणतः 1924 साली डॉक्टर दप्तरी यांनी एक ग्रंथ लिहिला जो आकाशातील ग्रहांची स्थिती आणि पंचांग ह्याच्यामध्ये अतिशय चांगला मेळ साधला जात होता. दुर्दैवाने 1 ऑगस्ट 1920 रोजी लोकमान्य टिळकांचं निधन झाल्यामुळे त्यांनी हा प्रत्यक्षात आलेला ग्रंथ पाहिला नाही.
पण त्याच्यानंतर हळूहळू पंचांगामध्ये त्याचं मूळ स्वरूप धरून ग्रंथाचं आणि मग अनेक पंचांग करते, जसे दातेशास्त्री, रातरंजनकर अशा अनेक पंचांग करते यांनी आपली पंचांग विकसित केली आणि ती आज उपलब्ध आहेत. याच्यामध्ये अनेकदा असं आपण पाहतो की पंचांगामध्ये साधारणतः जे काही तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण हे आहे, तर आपला जे ज्या तिथी आहेत त्या आपण अमावास्येनंतर प्रतिपदा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, पौर्णिमेपर्यंत आकाश जे 360 अंशाचं आकाश आहे, सूर्य आणि चंद्र हे जेव्हा एका रेषेत येतात तेव्हा अमावास्येला सुरुवात होते आणि अमावास्येनंतर चंद्र जसा हळूहळू पुढे सरकत जातो आणि सूर्याच्या पूर्णपणे समोर येतो तेव्हा पौर्णिमा होते. तर अशा रीतीने आपण पूर्ण महिन्यांच्या तिथीची सांगड घातलेली आहे. त्याचप्रमाणे ज्या वेळेला चंद्र ज्या नक्षत्रात पहाटेच्या सुमारास उगवतो, उदाहरणार्थ चैत्र महिन्यामध्ये चित्रा नक्षत्रामध्ये चंद्र पूर्व क्षितिजावर उगवतो आणि पश्चिमेला मावळतो. वैशाख महिन्यामध्ये विशाखा नक्षत्रात तो उगवतो आणि पश्चिमेला मावळतो. असा प्रत्येक महिन्याची आपली जी नावं दिलेली आहेत, चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ. ज्येष्ठ महिन्यात ज्येष्ठा नक्षत्राजवळ उगवतो. आषाढ, श्रवण नक्षत्रात उगवेल तेव्हा श्रावण महिना असतो. पूर्वा भाद्रपदा, उत्तरा भाद्रपदा यानुसार प्रत्येक आपण महिन्याची नावं दिलेली आहेत. ऋतू हे सूर्याच्या गतीनुसार ठरतात. ऋतू जे आहेत ते सूर्याच्या स्थितीवरून आपण पाहतो. जसं की सूर्याने सायन मीन राशीमध्ये 18 फेब्रुवारीला प्रवेश केला की वसंत ऋतूची सुरुवात होते. त्याचप्रमाणे 21 जून रोजी सूर्य सायन कर्क राशीत प्रवेश करतो तेव्हा वर्षा ऋतूची सुरुवात होते. अशा रीतीने सूर्याचे जे राशी प्रवेश आहेत त्याप्रमाणे सर्व ऋतू हे आपण पाहतो. वेगळ्या वेगळे ऋतू हे त्याप्रमाणे येत असतात. सर्वसाधारणतः ऋतू आणि चांद्रमास याची सांगड अशा रीतीने घातली गेली की आपले वेगवेगळे सण, त्यासाठी आपण पंचांगाचा वापर करतो. कुठला सण कधी येणार आहे, काय आहे. सणांची रचना ही करताना एक अतिशय सुंदर लॉजिक वापरलं गेलंय. जसं आपलं शरीर हे पृथ्वी, आप, तेज, वायू या पंचमहाभूतापासून तयार झालेलं आहे. आपली शारीरिक स्थिती आणि मानसिक स्थिती जर चांगली राहिली तर आपण सर्व काही गोष्टी चांगल्या रीतीने करू शकतो. मग हे जे सण आहेत त्यावेळेला ऋतूप्रमाणे काय परिणाम आपल्यावर घडून येणार आहे, त्या अनुषंगाने ह्या सणामध्ये काय करावं, काय करू नये याची व्यवस्थितपणे सांगड घातली गेली. आपण पाहाल की श्रावण महिन्यामध्ये आपला पचन अग्नी मंदावलेला असतो, त्यावेळेला उपवासाचा काळ सांगितला गेला. दिवाळीच्या काळामध्ये थंडी सुरू झालेली असते आणि शरीर रुक्ष होतं, भूक प्रज्वलित असते,
म्हणून मग तेला तुपाचे पदार्थ आपण जास्त प्रमाणात वापरतो. थंडीमध्ये तीळ वगैरेचा वापर करून आणि मग जानेवारी महिन्यामध्ये आपण तिळगुळ वगैरे वाटून संक्रांतीचा सण साजरा करतो. असे जे त्याचप्रमाणे तुम्ही पाहाल की पार्थिव गणेशाचे पूजन भाद्रपद महिन्यात करतो, कारण भारत हा शेतीप्रधान देश असल्यामुळे मातीशी त्याचा जवळचा संबंध आहे. म्हणून मातीपासून बनवलेल्या गणेशाचे पूजन करून आपण आपलं या मातीशी असलेलं ऋण व्यक्त करतो. त्यानंतर नवरात्रामध्ये निर्मितीचा क्षण असतो, म्हणून तुम्ही पाहाल की ज्यावेळी तुम्ही बीज रोवता त्यावेळी 9 दिवसानंतर ते अंकुरतं. तसंच माणसाचा जन्म हा 9 महिने 9 दिवसानंतर होतो. म्हणून आपण नवरात्र 9 दिवसाचं करून साजरं करत असतो. अशा रीतीने ऋतू, मास या सगळ्यांची व्यवस्थित सांगड घालून त्याप्रमाणे मार्गदर्शन करणारं एक साधन म्हणून आपण पंचांगाकडे पाहतो आणि पंचांग यासाठीच ते महत्त्वाचं ठरतं. ओके सर. आणि सर मुहूर्त हा एक भाग झाला. अजून काय भाग आहेत ज्याच्यासाठी आपण पंचांगाचा वापर करतो? हो, पंचांगाचा आपण काही नवीन खरेदी करताना, विवाहासाठी किंवा इतर शुभ कार्यासाठी मुहूर्त काढताना पंचांगाचा वापर केला जातो. तेवढंच नव्हे तर त्या माणसाच्या जन्मसमयी आणि अंतसमयी दोन्ही वेळेला पंचांगाचा वापर करून त्यावेळेला काय तिथी, वार, नक्षत्र, योग होते, ते शुभ होते का अशुभ होते, या सगळ्यांची माहिती आपल्याला पंचांगातून मिळते. आणि काही वेळा विवाह जमवताना गुणमेलन कोष्टक असतं, त्या गुणमेलन कोष्टकाचा वापर होतो. जन्म ज्या वेळेला होतो तेव्हा त्याचा चंद्र ज्या नक्षत्रात असेल त्याप्रमाणे त्याचं राशी नाव आपल्याला काढता येतं. सर्वसाधारणतः प्रत्येकाला जन्म झाल्यानंतर याचं राशी नाव काय आहे याबद्दल अनेकदा विचारणा केली जाते. त्याचा आपल्याला अवकडा चक्र जे असतं पंचांगामध्ये त्याचा वापर करून आपल्याला त्याचं राशी नाव चांगल्या म्हणजे काढता येतं. त्याचप्रमाणे पत्रिकेमधील इतर ग्रहस्थितीबद्दलही जसं की बऱ्याचदा पत्रिकेमध्ये मंगळ आहे म्हणून अनेकदा लोक जरा बिचकतात किंवा बरेचदा विवाह टाळला जातो गृहीत धरून, आणि सर्वसाधारण लोक विवाह टाळणं किंवा विवाहासाठी मंगळ आहे म्हणून गृहीत धरतात. पण वास्तवात त्याला अनेक असे भेद आहेत जे सर्वसाधारण लोकांपर्यंत जाणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्यातील ह्या प्रथम भावामध्ये असलेला मेषेचा मंगळ, चतुर्थ भावामध्ये असलेला वृश्चिकेचा मंगळ, सप्तम भावामध्ये मकर राशीमध्ये असलेला मंगळ, अष्टम भावामध्ये सिंह राशीत असलेला मंगळ आणि 12व्या घरात धनुराशीत असलेला मंगळ हे निर्बली आणि निर्दोष असतात. त्याचप्रमाणे मंगळ जर का कर्क राशीत असता तो नीच होतो म्हणून त्याचा दोष नसतो. त्याचप्रमाणे त्याच्या ज्या शत्रू राशी आहेत मिथुन आणि कन्या या राशींमध्ये असलेला मंगळ याला देखील दोष नसतो. तर या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्या पंचांगांमध्ये दातेशास्त्री आणि इतरांनी ठळकपणे मांडलेल्या आहेत. त्याचं एक ज्ञान पंचांगामधून आपल्याला मिळतं. त्याच वेळेला काही लग्न जुळवताना नाडी दोष पाहून लोक विवाह टाळतात. तर त्याचंही एक वेगळं असं, कारण आद्य, मध्य आणि अंत्य अशा 3 नाड्या आहेत आणि त्यापैकी जर का 2
मुलगा आणि व मुलगी यांच्या पत्रिकांमध्ये जर सारखे असतील तर लोक सर्वसाधारण एक नाडी म्हणून टाळतात, पण त्याला देखील भेद असून दातेशास्त्रींच्या ज्या पंचांग आहे त्याच्यामध्ये नरपती जयचर्या म्हणून एक जो ग्रंथ आहे त्याच्यामधील एक कोष्टक दिलेला आहे आणि त्या कोष्टकातील वधूवरांचे जे नक्षत्र चरण आहेत ते जर एका रेषेमध्ये येत असतील तरच ते एकमेकांना भेद करतात म्हणून, आणि मग विवाह टाळावा. जर ते वेगळ्या रेषेमध्ये आले तर विवाह टाळू नये असं सांगितलं आहे. हे देखील पंचांगामधलं एक महत्त्वाचं असं स्पष्टीकरण त्यात दिलेलं आहे. तर अशा रीतीने अनेक गोष्टी ज्या आपल्याला आवश्यक आहेत जीवनामधल्या त्या पंचांगाच्या माध्यमातून आपल्याला कळत असतात. ओके सर. अजून एक सर पत्रिका जुळण्यातला भाग म्हणजे गुण मिळणे, तर ह्याच्याबद्दल सांगा. हो, पंचांगामध्ये गुणमेलनाची कोष्टकं दिलेली असतात आणि वधूवरांचे जे जन्म नक्षत्र असतं त्याप्रमाणे वर्ण, वश्य, तारा, योनी, गण, त्याचप्रमाणे नाडी असे 8 जे भाग आहेत त्याच्या प्रत्येक वर्णाला 1, वश्याला 2 असे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 असे त्याला गुण दिलेले आहेत आणि या सगळ्याची बेरीज तुम्ही केली तर ती तुम्हाला 36 गुण अशी येते. आता हे जे आहे त्याला प्रत्येक ह्याला वेगळ्या वेगळ्या ह्याने महत्त्व आहे. वर्ण तुमचं कार्यक्षेत्र आहे, त्याच्यानंतर परस्परामधली ग्रहमैत्री, प्रेम, त्यानंतर दोघांचं सामंजस्य, जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार ज्योतिषांनी करून ह्या गुणांना अधोरेखित केलं आणि त्याची एक एकत्रित अशी बेरीज 36 गुण अशी मांडली गेली. आता याच्यामधील सगळे भाग काही वधूवरांचे आपल्याला एकसारखे पूर्ण मिळणं अशक्य असतं. मग यातील किमान काही गोष्टी दोघांमध्ये अशा असाव्यात की ज्याचा परस्परांना उपयोग होईल किंवा त्यांचे त्या बाबतीतले विचार जुळणारे होतील आणि विवाह यशदायी ठरेल. अशा ह्याने किमान 18 गुण त्याच्यामध्ये असावेत असं पंचांगामध्ये सांगितलं गेलं आणि त्याच्यावरती जेवढे अधिक गुण मिळतात तेवढं सामंजस्य अधिक असा विचारही करता येऊ शकतो. पण किमान गुण हे 18 असावेत असं पंचांगात म्हटलेलं आहे. हा त्याच्या मागचा एक भाग झाला. परंतु माझं स्वतःचं वैयक्तिक असं मत आहे की केवळ गुणमेलन हा त्यातील भाग न राहता पत्रिकेमधील इतर ग्रहांचा, इतर ताळमेळीचा ही विचार, शुक्र, गुरुची स्थिती या सगळ्याचा एकंदरीत पाहणी करून, अभ्यास करून आणि मग विवाहाच्या बाबतीमध्ये निर्णय घेणं हा जास्त संयुक्तिक प्रकार ठरू शकतो. हे माझं वैयक्तिक मत आहे या बाबतीतलं. एकंदरीत अशा रीतीने आपण पंचांगाचे विविध अंग आणि विविध उपयोग याबद्दल आज माहिती करून घेतलीत. त्याचप्रमाणे याच्या पुढील भागामध्ये असाच एक काही नवीन विषय घेऊन मी तुमच्या समोर येईन. आपण 36चे 36 गुण मिळणे ही फक्त म्हण ऐकली होती, पण त्याच्या मागचं लॉजिक काय असतं आज तुम्ही आम्हाला सांगितलं, त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. परत आपण भेटूया लवकरच आपल्या पुढच्या भागामध्ये आणि तुम्ही या आमच्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक अँड शेअर करायला विसरू नका. तो परत भेटूया. धन्यवाद. धन्यवाद.